ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಿನ ಹಲಗಾ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ಮತ್ತು ಚರಂಡಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಸಚಿವೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರು ಚಾಲನೆಯನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಿನ ಹಲಗಾ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಇಲಾಖೆಯ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ಮತ್ತು ಚರಂಡಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಇದು ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಸಚಿವೆ ಮತ್ತು ಗ್ರಾಮೀಣ ಶಾಸಕಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರು ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು. ओके बोलो भारत माता की जय. ಮೊದಲಿಗೆ ಗ್ರಾಮದ ಶ್ರೀ ವಿಠಲ ರಕುಮಾಯಿ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಸಚಿವೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ದರ್ಶನ ಪಡೆದರು. ನಂತರ ರಸ್ತೆ ಮತ್ತು ಚರಂಡಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಚಾಲನೆಯನ್ನು ನೀಡಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೊಳಿಸಿ ಅದನ್ನು ಸಹಕಾರಗೊಳಿಸಲು ಗ್ರಾಮದ ಜನರು ಬೆಂಬಲ ಮುಖ್ಯವಾಗಿದೆ ಎಂದರು. दसरा सणांचा हार्दिक शुभेच्छा. आणि आज यामुळे 1 कोटी निधीचा डेव्हलपमेंटसाठी विकासासाठी शिवाजी गल्ली ह्या गल्लीमध्ये रोड चांगला रोड आणि दोनों साइडला गटर आणि एक तळाचं मेन गटर हे करायला आज आम्ही इकडे उपस्थित आहे. आम्ही सदैव ना वकील साहेब म्हणतो आणि आमचा भाऊ आमचा सदैव आमच्या सोबत राहणारे महावीरांना आमचे ग्रामपंचायत अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष आणि उपस्थित सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक आणि खास करून माझ्या सर्व महिलांनो, आज सण आहे तरी सुद्धा सकाळी 9ला तुम्ही सर्व इकडे उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि मी एक गावी दिले होते, विकास माझं ध्येय आहे. आणि एक दिवस बेळगाव ग्रामीणला आम्ही बारामती करतो म्हणून एक गावी दिले होते आणि ते नक्की माझं जो स्वप्न आहे बारामती करायचं तो नक्की साकार होईल. फक्त तुमचा सर्वांचा मला लाडके आणि लोकप्रिय आमदार आहेत. कर्नाटक राज्याची जबाबदारी त्यांच्यावरतीच आहे, महिला आणि बालकल्याण खात्याची. त्याच्याबरोबर फक्त महिला आणि बालकल्याण त्यांनी करत नाही तर विकासच सुरू केला आहे. उडपी जिल्हा मॅडम न्यू चावरी हल्ले दिला, उडपी जिल्ह्याच्या त्या पालकमंत्री आहेत आणि आमच्याही जिल्ह्याच्या त्या पालकमंत्री आहेत असं मी मानतो आणि त्यांच्या या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. आज त्यांच्या शुभ हस्ते या रस्त्याचं भूमिपूजन होत आहे. या रस्त्याचं बांधणीचं काम सुरुवात होत आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा की ज्यांनी काम केलं त्याला आम्ही नमलं पाहिजे, त्यांना आम्ही मानलं. ಅಲ್ಲದೆ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಬಾಕಿ ಕಂತುಗಳು ಹಬ್ಬದ ದಿನಗಳಲ್ಲಿಯೇ ಜಮೆಯಾಗಿವೆ ಎಂದರು. ಇನ್ನು ಇದೇ ವೇಳೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಸಚಿವೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದರು. ಶಶಿಧರ್ ಕೊಕಟ್ನೂರ್, RJ32 ನ್ಯೂಸ್, ಚಿಕ್ಕೋಡಿ.